टूर निघाली, टूर निघाली, टूर निघाली, क्षणात इकडे क्षणात तिकडे टूर निघाली. एक दो एक, एक दो एक, एक दो एक. खरं तर मी आता तुमच्याशी बोलूच शकत नाही, कारण आम्ही महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या सीमारेषेपर्यंत पोहोचलो आहोत. दुपारी त्या काळ्या कुट्ट माणसानं अचानक आमच्या प्रवासात वादळ निर्माण केलं खरं. त्यामुळे मुलांच्या, विशेषतः ड्रायव्हर, कंडक्टर आणि क्लीनर यांच्या मनस्थितीत थोडा फरक पडला. तसा मी थोडा अस्वस्थ होतो, ही काय नवीन भानगड उपटली म्हणून. खरं तर लग्नकार्य आटपेपर्यंत यजमानांच्या जीवात जीव नसतो ना, तशी थोडीशी माझी अवस्था झाली होती. तरी सुद्धा डोकं ठिकाणावर ठेवून आम्ही पुरुष प्रवासाला सुरुवात केली. रात्री सोलापूर वगैरे करून आम्ही विजापुरात येऊन दाखल झालो. दुपारचं भिगवणचं तिखट जेवण पोटात अजूनही गुरगुरत असल्यामुळं रात्रीचं जेवण घ्यायची कोणाचीही तयारी दिसली नाही. सगळेजण विजापुरातली ती बोचरी थंडी अंगावर घेत झोपायला निघाले. कसले चक्क झोपले सुद्धा. तरी सुद्धा मधूनच एखाद्याला गंमत सुचत होती. अरे हे काय रे? काय नाही, झोप. हा. आणि मी म्हटल्याप्रमाणे दुपारचं ते भिगवणचं तिखट जेवण पोटात उफळून आलं. एकाला डिसेंट्री आणि दुसऱ्याला अजीर्ण झालं. एक जाऊन आला की परत पहिला जायचा, मग दुसरा जाऊन आला की परत पहिला जायचा, असं अगदी सकाळपर्यंत चाललं होतं. उडली साऱ्यांची दाणादाण, घेऊन जेवण घाण घाण, घेऊन जेवण घाण घाण. नाही जिरली पोळी तिथली, नाही जिरलं मटण, नाही जिरलं मटण. फुगुनिया पोट तट्ट, झाली आतडी घट्ट, झाली आतडी घट्ट. त्यांच्या पोटातही कळ जोरात मारली, त्याने संडासात धाव कशी घेतली. त्यांच्या पोटातही कळ जोरात मारली, त्याने संडासात धाव कशी घेतली. घेऊन जेवण तिथलं बाजारी, पडलं दोघं चौघ आजारी. घेऊन जेवण तिथलं बाजारी, पडलं दोघं चौघ आजारी. बोंबा मारित होता सरदारजी, बोंबा मारित होता सरदारजी, बोंबा मारित होता सरदारजी, बोंबा मारित होता सरदारजी. उठा उठा. 1947 सरांची पॅन्ट घालून कोणतरी फिरतोय. काय झालं? काय रातच्याला जरा जास्त होऊन राहिलं. काय काय जागरण, त्यामुळे सकाळी उठून राहायला उशीर झाला. मला वास येतोय, वास येतोय, वास येतोय. मी चिकू खाल्ले ना रात्री, मी जेवलो नाही, चिकू खाल्ले. सरांनो आता 5 मिनिटात उरकून येते. काय सृष्टी सौंदर्य, सृष्टी सुंदर. सर आज आम्हाला जरी उशीर झालेला असला ना, म्हणजे तशी आत्ता ही गाडी तयार आहे, पण उद्यापासून आम्ही गाडी रेग्युलरली तयार ठेवू. शिवाय तुम्ही म्हणत असाल तर आत्ता निघूया 5 मिनिटात. काय? ठीक आहे, ठीक आहे. अर्ध्या तासात निघायचं आहे साईट वर. वा साईटला आम्हाला जाता येईल ना, असं काय करताय? साईट साईट. हो कंडक्टर साहेब, एक काम करा. काय? या मुलांना उठवायचं आहे. मग मी काय करू? जरा शिट्टी वाजवा ना. ही ही ही. ओके. जोरात, अजून जोरात, अजून जोरात. मग तुम्हीच वाजव ना. थँक्यू. ए उठा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. गुड मॉर्निंग सर. व्हॉट्स रॉंग विथ यू? सर सर या खोलीत ना 2 पेशंट झालेत. पेशंट कोण? होय, खाली एक मी. काय झालं बाळानो? सर मला वरून उलटी होते आणि ते मला ते थटाफटा. अरे बाळानो, म्हणजे नेमकं काय होतंय? होय, मला झाले डिसेंट्री आणि याला अजीर्ण. अरे वा 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 वा. डिसेंट्री आणि अजीर्ण. हा, काही काळजी करू नका.
या सगळ्या रोगांवर माझ्याकडे औषध आहे. ठीक आहे, ही एक एपीसी घ्या. ही एपीसी घ्या. या एपीसी न बरं वाटतं नाहीच तर मग आपण डॉक्टरकडे जाऊ. पण मला वाटतं डॉक्टरकडे जायची वेळ यायचीच नाही. त्याच्या अगोदरच या गोळीनं आराम पडेल. खर तर मी आज खूप आनंदात आहे. का सर? आम्ही आजारी पडलो म्हणून? नव्हे रे, अरे प्रथमोपचाराचं सामान भरताना त्या डब्यातली पहिली गोळी इतक्या लवकर काढावी लागेल असं तो डबा भरताना सुद्धा वाटत नव्हतं. डिसेंट्री आणि अजीर्ण, वा क्या बात है. अब ऐका आता एपीसीची कहाणी. ऐका आता एपीसीची कहाणी. आणि महाराज ऐकून तुमच्या डोळ्यातून येईल पाणी. चालताना सुद्धा एपीसी, बोलताना सुद्धा एपीसी, चालताना सुद्धा एपीसी, बोलताना सुद्धा एपीसी, झोपताना सुद्धा एपीसी, उठताना सुद्धा एपीसी. नाही सोडली एपीसी न पाठ, जिथं जाऊ तिथं हिची गाठ. नाही सोडली एपीसी न पाठ, जिथं जाऊ तिथं हिची गाठ. काय बोलतात बाईचा नाद, गाली प्रत्येक गोष्टीवर वाद. काय बोलतात बाईचा नाद, गाली प्रत्येक गोष्टीवर वाद. काय भलताच बाई यांचा नाद, गाली प्रत्येक गोष्टीवर वाद. अरे वा 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 वा, या एपीसी न तर अगदी कमालच केली आहे. सगळं वातावरण कसं अगदी एपीसी मय झालंय. फिलिम देऊ. एपीसी घे एपीसी. माझे नाक गळते. एपीसी घे एपीसी. माझं पोट दुखते रे. एपीसी घे एपीसी. एपीसी घे एपीसी. बाबा मला तोंड आलाय. एपीसी घे एपीसी. हाय मैं तो पेपर अंदर भूल के आया. एपीसी घे एपीसी. पोरानो गाडी तयार असा. एपीसी घे एपीसी. आणि एके रात्री मुलांनी ठरवलं की आज रात्री कॅम्प फायर. आता जरा शेरो शायरी होऊन जाऊ दे. ए नको नको, आपण भेंड्या खेळूया का? भेंड्या. हे शाला, तुझ्या तो भेंडीच्या बुलबुलीत खेळ नाही पाहिजे इकडे. आणि शेरो शायरी करायला समोर जवानीची अदा पाहिजे, तर शेरो शायरी करायला मजा येते यार. एवढा जवान छोकरा समोर दिसतो नाही तुला. ये अण्णा करून टाक शायरी. अरे शायरी काय करतोस? शायरी काय करतोस? शायरी मध्ये दम नाही. आमच्याकडे बघा, आपण पण कम नाही. हरणातला ह. हो. हरे राम हरे कृष्ण. या. तुझी शायरी ऐकून झालो मी उष्ण. अरे जोरात जर का पाऊस आला, अरे जोरात जर का पाऊस आला तर गोवर्धन उचलून होईन मी कृष्ण. न बाणातला. अरे न बाणातला न शेणातला. न बाणातला न शेणातला, ठाण्याच्या इस्पितळातला तू वेडा. मी वेडा काय? माणसाला अभिमान. माणसाला म्हटलं बस खाली. न बाणातला न शेणातला, ठाण्याच्या इस्पितळातला तू वेडा. तू काय करेल शायरी, तू काय करेल शायरी, तुझ्या बारसाचा खाल्लाय मी. ये इकडे ये. बिस्किट खाणार नाही? बस ये ये ये. ड ड ड कमळातला. काय मास्तर तुमचे विद्यार्थी म्हणतात ड कमळातला. अरे तुला साधा ड येत नाही? साधा ड येत नाही तुला साधा ड येत नाही? अरे ड डबळातला. काय तुम्ही पण तसे बसा. डमरू वाजवीत होते सर. हा बोलला. हा ही पिपाणी बोलली. ही पिपाणी बोलले, डमरू बोलला सर. सर केवढे डमरू केवढा. लाज वाटते काय? का बस? बस
बोलू नकोस. बोल बस. चुप. चुप. मी बोलतोय ना त्याच्याशी. एको एको. एको. गबस. गबस 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 गबस. हू! हाड 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 हाड. एको 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 एको. गबस. रिव्हर्स एको. रिव्हर्स एको. हा. गबस तिकडे. बस. डमरू वाजवीत होते शंकर. डमरू वाजवीत होते शंकर फक्त तांडव नृत्य करताना. आणि मिया मात्र वाजवीन डालड्याचो डबो तुझी तिरडी नेताना. ओए तेरे प्यार में तो हम बेजार हो गए. ओए तेरे प्यार में तो हम बेजार हो गए. इसीलिए तो दर पे सर पटक कर सरदार हो गए. अरे जेव्हापासून बघितला तुला. लढ बापू लढ. नाही तर आडवा तिडवा पड. अरे जेव्हापासून बघितला तुला माझ्या दिलच्या झाला ठोकला. जेव्हापासून बघितला तुला माझ्या दिलच्या झाला ठोकला. नाही लागत गोड पापडी फरसाण आणि ढोकला. वाह. अरे अकल से काम लो. अकल से काम लो अगर दिल के सच्चे हो. क्यों भूखे मरते हो तुम तो गांडा बाई के बच्चे हो. मस्ती भरी जवानी तुझी. ओय मस्ती भरी जवानी तुझी तिच्यावर नजर नाही ठरत. कुठे फुट. बाई आणि पुरुषातला फरक नाही कळत. मी आले हरखून गेले. माझे अंग अंग शहारले. कुणाच्या स्पर्शाने, कुणाच्या हर्षाने, कुणाच्या आपुलकीच्या बोलाने. हा इथे उभा मग सदर आलेंगा गळ्यात मफलर घडी. मराठमोळ्या संस्कृतीचा पारंपरिक गडी. ती तिथे असे हो सिंध संस्कृती. ती तिथे असे हो सिंध संस्कृती घेऊन साबणवडी. हात लावता अडवी झाली सरदारची पगडी. रमेशसाच्या हृदयाची मी डबीच केली उघडी. प्रेम रसामध्ये मिसळून गेली फरसाण सेव पापडी. विनोद मूर्ती धारावीचे प्रेमरोगाने पछाडले. खांद्यावरती हात ठेवता धरतीवर मग पहुडले. सारी संशय पिशाचे, सारी संशय पिशाचे शोधित शरीरभर नजरेच्या रेघोट्या अन शृंगाराचे साठे. का ठेवावे जपून ऐतुके, का ठेवावे जपून ऐतुके, उधळून टाकावे वाटे. मग आठवती हे दोन जीव जयांनी दिला मला आधार. करीन त्यांच्या मनावरी मग उपकारांची संतत धार. तो एक राहिला ब्रह्म संबंध, शिस्त आणि नियमातच बंद. नजर वर करून पाहिलंच त्याने तर म्हणतो कसा गडबड बंद, गडबड बंद. मी आले हरखून गेले. माझे अंग अंग शहरले. कुणाच्या स्पर्शाने, कुणाच्या हर्षाने, कुणाच्या आपुलकीच्या बोलाने. धुंद होऊनी आज नाचते, धुंद होऊनी आज नाचते. चंद्रकोर कोवळी सखे मला हवीस ग तू जवळी. सखे मला हवीस ग तू जवळी. सखे मला हवीस ग तू जवळी. मी नाही जा, मी नाही जा, येणार तुझ्याच संगे. मी नाही जा, मी नाही जा, येणार तुझ्याच संगे. ओ हाय रब्बा लगता नहीं दिल मेरा. हाय हाय रब्बा लगता नहीं दिल मेरा. ओए लगता नहीं दिल मेरा, लगता नहीं दिल मेरा मेरा.
लगता नहीं दिल मेरा, हाय हाय रब्बा लगता नहीं दिल मेरा। मी नाही जा येणार तुझ्याच संगे, मी नाही जा येणार तुझ्याच संगे। कर मारी साथे प्रीत निभाते, कर मारी साथे प्रीत निभाते, प्रीत निभाते। हे जिरे वही जाओ 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 बनम, वही जाओ 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 बनम, जहाँ सारी रात तुमने गवाई, जहाँ सारी रात तुमने गवाई। वही जाओ 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 बनम, वही जाओ 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 बनम, वही जाओ जाओ, वही जाओ जाओ, वही जाओ जाओ। प्रत्येक जण या क्लीनरच्या नाजूक हालचालीत इतका का गुरफटून गेलाय? अशी काय जादू आहे याच्यात की सगळ्यांचं लक्ष त्याच्या भोवतीच केंद्रित व्हावं? हा टूर मध्ये नसलेल्या मुलीची उणीव तर भरून काढत नाही ना, की ही मुलंच त्याला आपल्या जाळ्यात ओढतायत? त्याच्या नाजूक हालचालीत या प्रत्येकाला स्त्री तर दिसत नसावी? खरं तर मी सुद्धा यातून सुटलेला नाही, पण माझा उद्देश वेगळा आहे। माझा संशय खरा ठरला तर हा प्रश्न शक्य तितक्या लवकर निपटून काढलाच पाहिजे अशी पाल माझ्या मनात चुकचुकते तोच। अरे वडी वडी का म्हणतोस तू? वडी सर ते माणस लोक। कोण माणस? वडी सर ते माणस लोक आपल्या गाडीजवळ हातात बांबू आणि काट्या घेऊन उभे आहेत आणि त्यांच्यामध्ये काळा आणि जाडा माणूस बी आहे। काय म्हणतात ते? वडी सर ते बोलते ही बस महाराष्ट्रातून आली ते आम्हाला ठाऊक आहे, आणि हे बस मधला समजा लोक बॉर्डरवरच्या लोकांमध्ये महाराष्ट्राच्या बाजून प्रचार करते, आणि हे लोकांना महाराष्ट्रातील पॉलिटिकल पार्टीचा सपोर्ट आहे। बडी सर ते लोक असं मी बोलले, काय? आत्ताच्या आता ही बस गावातून गेली नाही तर जाळून टाकू। अरे हा मूर्खपणा आहे, ही शुद्ध फसवणूक आहे। आपल्याकडे या स्टेट मध्ये फिरण्याचा रितसर परवाना आहे, ही शैक्षणिक टूर आहे हे सांगायला हवं। तू त्यांना वडी सांगितलं नाही मग? पण ते बोलते तुमचं जर पोटल्या ना पोटल्या त्याला पाठवा। पोटल्या पोटल्या कोण रे पोटल्या? हे गाडी काय बघतो बे कुठे गाडी जवळ तर कोणीच दिसत नाही। सर ठीक आहे तिथे काय कुठं आहे? ठीक आहे मगाशी होते। त्यांचा लिडर कोण म्हणास? तो काळा झाडा माणूस म्हणजे मागच्या मुक्कामी भेटलेला तोच तो। म्हणजे हे लोक लोकल नाही आहेत, ही त्याचीच माणसं असावीत, नाहीतर इतक्या रात्री सीमा प्रश्न उकरून काढण्या इतपत लोक जागृत नाहीयेत। एनिवे मुलांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या हातून कोणतंही अपकृत्य घडता कामा नये। ड्रायव्हर आपल्याला इथला मुक्काम सकाळी लवकरात लवकर हलवला पाहिजे आणि झाला प्रकार पोलीस स्टेशनला कळून टाकू। डोंट वरी सर, आपली प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये ओळख आहे। व्हेरी गुड। प्रत्येक ठिकाणी मार खाल्लाय ना ह्याच्यामुळे। पण सर आपण तर तसं काहीच केलेलं नाहीये। नो मिस्टेक, नथिंग डुइंग। वडी सर काय हे इकडे? वडी सर काय ते लोक असं बी बोलले, काय? आमचा समजा डाऊट ते मध्ये मध्ये उभे राहून असतानी त्याच्यावर आहे। वडी सर त्याला तुम्ही सांभाळा। हो आय सी, म्हणजे परत त्यांनी ह्याच्याकडेच बोट दाखवलं। ठीक आहे मुलांनो, हा मुलगा आपल्या टूर मध्ये असावा की नसावा, कारण याच्यामुळे आपण दोनदा संकटात सापडलेले आहोत। ओ नो सर डोंट वरी असू दे सर, ते पोट्टा चांगला दिसत होता। ठीक आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा,
ट्राय टू कंट्रोल युअर सेल्फ. नो मिस्टेक, नथिंग डुईंग. तर मुलांनो, आपला पुढचा मुक्काम आहे आर्य चालुक्याची राजधानी बदामी. अहो घाला कपडे बांधा, बेडिंग वाहत नाही यार. माझ्या मनाची टूर भारी, पुढच्या मुक्कामाची तयारी. माझ्या मनाची टूर भारी, पुढच्या मुक्कामाची तयारी. संगे घेऊन चला रंगपेटी, हान बांधा आपली गाठोडीनं. आपण बघायची बदामी, आपण बघायची बदामी, आपण कर मूर्ती. चला चला उठा बॅनरची, दाग कर सुटे कर मूर्ती. संगे घेऊन चला रंगपेटी, हान बांधा आपली गाठोडीनं. आपण बघायची बदामी, आपण बघायची बदामी, आपण बघायची बदामी, आपण बघायची बदामी. बदामी बदामी पाहूया, इथं 2-4 दिवस धमाल मंदिर राहूया. करूया पेंटिंग रानामध्ये हंटिंग, घंटी मारून झोपूया. करूया पेंटिंग रानामध्ये हंटिंग, घंटी मारून झोपूया. अरे करूया पेंटिंग रानामध्ये हंटिंग, घंटी मारून झोपूया. करूया पेंटिंग रानामध्ये हंटिंग, घंटी मारून झोपूया. संगे घेऊन चला रंगपेटी, बांधा आपली गाठोडीनं. पण बघायची बदामी, आपण बघायची बदामी, आपण बघायची बदामी, आपण बघायची बदामी. टूर निघाली, टूर निघाली, टूर निघाली. क्षणात इकडे क्षणात तिकडे टूर निघाली. एक दो एक, एक दो एक, एक दो एक, एक दो एक. अरे क्या हुआ? व्हाट हॅपन? की होलो? सरांनो, काय माय टायर पंक्चर झालो. चला गेट आउट प्लीज. ड्रायव्हर साहेब, चला काहीतरीच काय. अरे पोरं आहे सगळीकडे. तुम्हाला कळलं का? काय काय टायर पंक्चर झालं. काय सांगताय काय? चांगला होता हो बिचारा. लहानपणी आमच्याकडे खेळायला यायचा गाडी गाडी. तो गाडीवर बसायचा, मी खाली नाही ऐकायचं काय. मुलांनो, टायर पंक्चर झालेला आहे. प्रवासात थ्रिल हे हवंच, आणि हे थ्रिल फक्त बसच्या प्रवासात मिळणार. बोटीच्या आणि रेल्वेच्या प्रवासात कसला आलंय थ्रिल? रेल्वे रुळावरनं घसरली की खेळ खलास. बोट पाण्यात बुडाली की डायरेक्ट पाण्यातील माशाची गप्पा मारायला. 10,000 वर्ष पाणी येणार नाही त्या झाडाला. ड्रायव्हर साहेब, तो टायर वगैरे लवकर बदली करा. तोपर्यंत मी त्या समोरच्या झाडाखाली फोटोग्राफी उरकून घेतो. हे नक्की झाडाखाली फोटोग्राफी करायला जातात ना? कोण असतं? ते हा भूमिका काढतो. पण सर, तुम्ही कशाला एवढी घाई करताय? एवढ्यात होईलच की टायर बदलून. हे बघ, मला जास्त शिकवू नकोस. मला सगळं कळतं. हल्ली हा क्लीनर नवा आहे, याच्यावर हा पहिला दुर्धर प्रसंग ओढवलेला आहे. तेव्हा टायर बदली करायला वेळ हा लागणारच. काय क्लीनर बरोबर आहे ना? हो सर. कारण काय माहिती का, टायर बदलायचा म्हणजे आपल्याकडे ते हे हवं. जॅकी श्रॉफ. जॅकी श्रॉफ माहिती आहे तुम्हाला? अशोक सराफचा भाऊ. हा सर, टायर बदलायचा म्हणजे आपल्याकडे जॅक नको का? हा, मग तुमच्याकडे आहे ना जॅक? सरांनो, त्याचं काय, आमच्याकडेचा जॅक आहे ना आता बिघडला. आपण असं करूया, हकडेसून ज्या गाड्या जातात ना, त्यांना थांबून त्यांच्या मागे आपण बाल झालं. ठीक आहे, जे काय करायचं ना ते लवकर करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, गाडी आपल्या पायावर उभी राहिली पाहिजे. स्वावलंबन हे जीवन, असं मी आणीबाणीच्या काळात कुठल्या तरी गाडीवर लिहिलेलं वाचलं होतं. जमला बिचारा. हरामखोर सर, हे? या लाईनीचे ड्रायव्हर. मग असं नाही म्हणायचं. मग सर हरामखोर.
कसंही म्हटलं तरी सर हरामखोर. मग त्यांना वाटतं आम्ही गाडी थांबून त्यांच्या पोटात पाय देऊन राहिलो म्हणून. काय स्वानुभवावरून सांगताय हो वाटतं. ना. वाटत जोक. इकडे दरोडेखोरांचा सुसवाड भारी आहे. बापरे. आणि भूता घेता पण फार पण मी काय म्हणते सरांनो, तुम्ही किती घाबरता? अहो भूता घेता रवली मालवणात आणि दरोडे करवले सिनेमात, तुम्ही किती घाबरता? माय गाडी नाही, ट्रकचा ड्रायव्हर सरदारजी असतो. मग त्याचं जॅक पण मजबूत असतो. हा ट्रकाची ॲम्ब्युलन्स आहे. नमस्कार सरदारजी. होय शास्त्रीय काल. काल नाही, आज झालं, आता झालं. रे आमका देतास? तुझी औषध हो. होय क्या बोला. गुड मॉर्निंग. सेम टू यू. अरे अरे त्याच्याशी मराठीतून कशाला बोलताय? हिंदीतून बोलायला पाहिजे. मी बघा बोलतो. नमस्ते सरदार जी. क्या है तुम्हारे पास जैक है? काय है हमारे गाड़ी का जैक है ना, वो बिगड़ून गेलेला आहे. तुम्हारे पास है तो दे दो, हम टायर बदली करून लगेच परत देता है. बालमोहन विद्या मंदिर. सरदार जी, ये तुम्हारा उपकार देखकर हमारा भावना भरू दे. तो गेला गेला लुधियाना गेला गेला तो. भावना कळल्या त्याला. हा. मुलानो, आज मी माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलं. काय आज मी माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलं. आज मी एका सरदारजीनं दुसऱ्याचे 12 वाजता वाचवले. वाटे जो पुल पुल. तुमचं काय झालंय? आम्ही दोघं पुलं पुलं खेळतोय. चला गाडी बघा. विंग्स नाट्यध्वनी म्हणजे नाटकच 2 कॅसेट्सवर एक धमाल तुफान कॉमेडी जाऊबाई जोरात. टायटॅनिक वर मराठी पिक्चर येतोय. नाव काय? बोट बुडाली धरतीला. बोट बुडाली धरतीला. धरतीला. विंग्स ऑडिओवर. पूर्णपणे अज्ञातवासात. हे काय म्हणले आता? अज्ञातवास म्हणजे राम गेला तो त्यो. राम वनवासात गेला होता, त्या अज्ञातवास म्हणताय. अज्ञातवास वनवास काही फरक? विंग्स वर 2 कॅसेट्सचा संच जाऊबाई जोरात. विंग्स नाट्यध्वनी म्हणजे नाटकच 2 कॅसेट्सवर एक धमाल इरसाल कॉमेडी सदा सर्वदा. याने काय प्रत्येक गोष्टीचे हँडबिल छापले? त्यांच्या वडिलांचा प्रिंटिंग प्रेस आहे ना, एका पुस्तकाच्या तर त्यांनी 100 आवृत्त्या छापल्या. ही शेवटची दुर्मिळ आवृत्ती. विंग्स ऑडिओवर. ते काय सांगायचं त्या सटवीला सांगा. पेंढ्या तुला काहीतरी समजव रे. समजावून उपयोग काय? एकीकडे ममता, दुसरीकडे जयललिता. विंग्स वर 2 कॅसेट्सचा संच सदा सर्वदा. टूर निघाली, टूर निघाली, टूर निघाली, क्षणात इकडे क्षणात तिकडे टूर निघाली. अशा तऱ्हेने आमची बस मजल दर मजल करीत हसत खेळत बदामीत येऊन दाखल झाली. काय वर्णन करावं त्या बदामीचं. बदामी माती, बदामी घर, सगळीकडे कसं नुसतं बदामी बदामी बदामी. मुलं फार हरपून गेली, आनंदानं गाऊ नाचू लागली. जेवताना 2 घास जास्तच जेवू लागली. पण जेवताना सुद्धा शांतपणे जेवायची काही सुबक झाली नाही. मी तिथं नाही बघून या मुलांनी चक्क गळा देखील काढला. आपलं तर मराठी आहे आपला. अरे वा वा वा. गा गा गा. हे मामा, तुला गाता येत नाही तर कशाला गाते? खाली बसली. अण्णा सिट्टी. तुला सांगतो आमच्या बालगंधर्वांच्या काळामध्ये काय एक एक गाणे. ते गाणं मला अजून आठवत. अगदी तोंडावर खोळते बघा. डोला रे डोला रे डोला, डोला रे डोला रे डोला.
त्यावेळेस नव्हतं नाही तर आताच आता. अरे कोण दुसरा कोण आहे गायला त्याला बोलवायला आणलेला बरोबर त्याला सांग ना गायला. या सर्वांचा बाप होऊन बसला मस्त वाद. या सर्वांचा बाप होऊन बसला मस्त वाण. घाशीराम कोतवाल घाशीराम कोतवाल घाशीराम कोतवाल घाशीराम कोतवाल. पिच्छा माझी पुरी करा ती फुलराणी सांगून गेली. पिच्छा माझी पुरी करा ती फुलराणी सांगून गेली. बटाट्याच्या चाळीतून वाऱ्यावरची वरात आली. 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 संबुसाच्या चाळीमध्ये लेकुरे उदंड झाले. संबुसाच्या चाळीमध्ये लेकुरे उदंड झाली. प्रेमा तुझा रंग कसा हा अखेरचा सवाल. प्रेमा तुझा रंग कसा हा अखेरचा सवाल. घाशीराम कोतवाल घाशीराम कोतवाल घाशीराम कोतवाल घाशीराम कोतवाल. पाच देवी रजावो दिवा जळो सारीला. दुरितांच दिमीर जावो दिवा जळो सारी रात. दिवा जळो सारी रात देव नाही देवाऱ्यात. दिवा जळो सारी रात देव नाही देवाऱ्यात. देव नाही देवाऱ्यात. देव नाही देवाऱ्यात. होय देव कुठे गेले? तुला काय कपिल देव वाटले? अरे मायचे देव गेले खय. दिन घरी थांबला. दिना घरी धावला. दिना घरी धावला. आज देवाजीने करुणा केली साष्टांग नमस्कार. देवाजीने करुणा केली साष्टांग नमस्कार. कोतवाल घाशीराम घाशीराम कोतवाल. घाशीराम कोतवाल घाशीराम कोतवाल. घाशीराम कोतवाल घाशीराम कोतवाल. घाशीराम कोतवाल घाशीराम कोतवाल. कमला काय चाललंय? बेबी आशय शडक. आंटी आशय शडक. मादी आय विल गेट आउट. कमला बेबी आंटी माझी बाईंड सकारा. कमला बेबी आंटी माझी बाईंड सकारा. कोतवाल घाशीराम कोतवाल घाशीराम. घाशीराम कोतवाल घाशीराम कोतवाल. घाशीराम कोतवाल घाशीराम कोतवाल. घाशीराम कोतवाल घाशीराम कोतवाल. मुलांचा हा गोंधळ बघून मी क्षणभर देखील तिथे थांबलो नाही. खरं तर असला बेशिस्त प्रकार मला मुळीच पसंत नव्हता. अहो मी तिथं नाही बघून या मुलांनी शिव्या द्यायला सुरुवात केली होती. वाक्याची सुरुवात शिव्यानी व्हायची आणि शेवटही शिव्यानीच व्हायचा. खरं तर या मुलांच्या तोंडात शिव्या नसतील तर ही मुलं किती चांगली आहेत असं मी कुणाजवळ तरी बोलताना या मुलांनी ऐकलं. आणि त्यांनी ठरवलं की आज सरांचा मान राखायचा. आज कुणीही शिव्या द्यायच्या नाहीत. आज स्वच्छ आणि सुंदर बोलायचं. सौजन्य दिन साजरा करायचा. आईचा भोग. अव कंटाळाला करून शिवी गाळ दैनंदिन. अव कंटाळाला करून शिवी गाळ दैनंदिन. ठरलं आज की करायचा साजरा सौजन्य दिन. नाही करायची शिवी गाळ नाही सोडायचा ताळ तंत्र. करा सुरू शुद्ध भाषेचं यंत्र. अरे 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 काय रे? ही आज तू चित्रीकरणाला जाते की छायाचित्रीकरणाला? पण मला हे सांग, काय प्राध्यापक शेटेकर गेले कुठे? ते तर कवच गेले. पुढे बाबा हे बंगाली बाबा छायाचित्रीकरणाला. महेश सांग. आणि त्यांचे ते विद्यार्थी आहेत ना छायाचित्रीकरणाचे तेवी संघट घेऊन गेले. आणि हा त्यांचे ते यंत्र बी होते त्यांच्या ह्याच्यावर. कशावर? ही फोटो हे महेश सांग ना. अरे 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 काय रे? तुमच्याकडे जलपात्र आहे का रे? जलपात्र. जलपात्र म्हणजे काय? अरे जलपात्र म्हणजे रे जलपात्र आहे. सगळा वांदा गेला या सौजन्य दिनानी. चाय
अरे जलपात्र म्हणजे रे ते पॉट अरे जलपात्र म्हणजे पॉट रे पॉट, पाण्याचे भांडे. पाण्याचे भांडे नाही मग आलास कशास इथे झक मारायला? हे तुझ्या मातोश्रींचे पती मोह. नीट बोल नीट. अप्पा काका बाबू. अरे बाबू काका नाही, वडील वडील. अरे जा रे, नाहीतर काय करणार आहेस तू? हे तू जर का नीट बोलला नाहीस ना, तू जर का नीट बोलला नाहीस ना, तर लत्ता प्रहार करीन तुझे गुदद्वारावर. अरे जा रे भगिनी संबंधिता. करेक्ट वर्ड. गुड गुड. अरे माझ्यावर लत्ता प्रहार करण्या अगोदर तुझ्या गाडीवर टिंब देऊन त्यावर लत्ता प्रहार करून त्याचे महाद्वार करून टाकीन. अरे जा रे महाद्वार करणाऱ्या. महाद्वार करायला तुझे नटवर्य पितामह दक्ष 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 किमयं वितण्डवादः. अहं पृच्छास्मि कस्मात् कारणात् एषां विवादः. असं म्हणतस? एषां विवादस्य कारणः कः? असं म्हणतस तर औषध खबर कोणाक कळतला मा? असं म्हणतेस कर जातोस कशाला पुढे? मी क्यू दिले ते काय मराठीत बोल. अरे यांच्या भांडणाचं कारण तरी काय? शिव 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 दत्त 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 दत्त. लिंग 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 लिंग. डाव का डोक्याला डाव काय? वाह का चालका, किती सुंदर पवन सुटलाय ते पाहिलं का? पवन 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 म्हणजे तुला काय म्हणतात? स्वयंचलित वाहन यंत्र विशारद. एवढं म्हणतात? फारच म्हणतात. माहिती काय? स्वयं स्वय श्रीराम नाही ते नाही. स्वय स्वय स्वयं बाकीचं परवा काय आवश्यक आणि एवढा तू काय बोलू घेत नाही? तुला येत? अरे सुसंस्कृत माणूस असा. काय करता सांग बघू मका. स्वयंचलित वाहन यंत्र विशारद. स्वयं वाहन चल. अरे कुणी केलं तुमचं सौजन्य? अरे मालवणी माणूस शिव्या नाही तर जगणे नाही रे. अरे आमका रवळला तन पान दिलं कित्या खाऊकनी गिळू माय. अरे मालवणी माणूस शिवाय नाही तर जगणे नाही माय. अरे फटकीचो माय. मालवणीतलं राष्ट्रगीत आहे ते. मुलांनो मुलांनो मुलांनो, आपण असं केलं तर चालेल का? चालेल. अरे आधी विचार ना काय करायचं ते. चालेल. हा, तर आजच्या आपल्या सौजन्य दिनाची मुदत आपण संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ठेवू. चालेल. आणि एकदा का 7 वाजले की 1-7 शिव्या देऊन सौजन्य दिनाची सांगता करू. चालेल. काय चाललंय? चालेल. सर गुरुवर्य काय? गुरुवर्य आपण केव्हा आगमन केलेत? आणि हे काय आपले भोजन ही झालेले आहे वाटतं. मग आपण आमच्या सोबत मग कुस्ती खेळायला यावे. मग खुर्चीवर बसायला. मग ए सरळ काय ते बोल, नाही तर थोबड फोडून देवी. गुरुवर्य आपणाला मुख कमल असे म्हणावयाचे आहे का? तेच इकडचं तिकडे करून ठेवीन. अरे वा 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 वा, म्हणजे आपण चक्क वाट कुक्कुटाचे प्रात्यक्षिक करणार आहात तर? आहा, नाहीतरी फार सुंदर पवन हा सुटलेलाच आहे. हे तुझ्या तोंडाची पवन चक्की बंद कर. मला तुम्हाला काही महत्वाच्या सूचना करायच्या आहेत. गुरुवर्य आपण तर चक्क शुद्धही बोलताय. हो, कारण मी शुद्धीवर आहे. अरे वडी 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 का म्हणता? मी काय केलं बाबा तुमच्या वडिलांचं?
वडी सर ते एक माणूस तुमची चौकशी करते तुम्हाला भेटायचं बोलते. अरे मग त्याला इकडे नाही का घेऊन यायचं? वडी सर ते इकडेच येते नी. नमस्कार 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 नमस्कार. तुमचे सर कोण आहे असं तो? मागं फिरा. मी प्राध्यापक सुटेकर. नमस्कार करतो बघा. नमस्कार. या गावात तुमचं स्वागत असतो. शर आपण त्याला असे नसतं व्हायला सांगूया ना. नको 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 नको. बर 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 अहो स्वागत कसलं करताय? आमची निघायची तयारी झालेली आहे. निरोप देऊन टाका. कुठं जाता हो? कुठं जाता? आजची रात्र आम्ही काय तुम्हाला जाऊ देत नाही बघा इथना. अरे कमाल आहे. मागच्या मुक्कामात ते लोक रात्रीच्या रात्री आक्रमणाला निघाले होते आणि इथे मुक्काम करायला सांगतायत. सर आपण करूया ना वास्तव्य ते एवढं म्हणतायत तर. पांचटपणा नको. न मिशिप न दगडोय. निघायचं म्हणजे निघायचं. आम्ही काय सांगतो ते ऐकून तरी बघा की हो. काय? तुम्ही आमचं पाहुणं आणि तुमच्या सारख्या लोकांचे पाय आमच्या गावाला लागतो ही फार मोठी गोष्ट असतो बघा आमच्यासाठी. फार मोठी गोष्ट असतो. बर 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 बर. आणि तुमच्या सर्कस मधले लोक. सर्कस? अरे सरदारजी बाजूला हो. तुझ्यामुळे त्याला सर्कस वाटते. हे सर्कस मधली मुलं नाहीये. एकंदरीत तुमची गाडी आणि ही पोरं बघून आम्ही काय वागवं बोललो का हो? हे सर्कस मधली मंडळी नसेल सुद्धा आमचं काही म्हणणं नसतो. पाटील साहेब ही सर्कस मधली मुलं नाहीये. हे मुंबईतले विद्यार्थी आहे. चित्रकार आहे. कलाकार आहे. अभ्यासू आहे. असतील हो नाही कोण म्हणतो. पण आम्ही बाहेरून तुमची गाणी बजावणी ऐकली गोंधळ ऐकली तेव्हा तसं आम्हाला वाटलं. बघितलं हे सगळं तुमच्यामुळे ऐकून घ्यावं लागतंय. हा सौजन्य दिन साजरा करताय त्यापेक्षा शिव्या परवडल्या. गुरुवर्य आमचा तसा उद्देश मुळीच नव्हता. आणि बरं का काळे पाटील आपला जर तसा समज झाला असेल ना तर आम्ही आपल्या जवळ क्षमा याचना करतो. काय करतो रे? क्षमा याचना. काय करतो? क्षमा या निन्न उडतीने क्षमा केळतीने. याचा जडजड काय बोलतो? आम्ही सौजन्य दिन साजरा करतो म्हणून तो जड बोलतो की हो. आम्ही पण त्याच म्हणतो की एका चांगली संधी आम्ही पण तुम्हाला देतो बघा. एक म्हणतो आणि 5 दाखवतो. कसली संधी? नाही आजचा दिवस तुमचा मुक्काम वाढवा आणि बघा आज रात्रीच्याला आमच्या गावातल्या छापाच्या थिएटरात होऊन जाऊ दे तुमचा कार्यक्रम. म्हणजे जे काय नाच गाणी तुम्ही हित्त करता का ना तेच नेऊन तित्त करायचं. काय हो पाटील साहेब नाच गाडी करायला ही काय तमाशातली मुलं आहेत? नाही हो ही तमाशातली मंडळी नसतील सुद्धा आमचं काही म्हणणं नसतो. पण जी काही तुमची कला गिला असेल ती दाखवा की खुशाल थिएटरात. त्या निमित्तानं आमच्या गावचं थिएटर बी उघडलं जाईल बघा. अरे वा रे वा. यांच्या गावाचं थिएटर उघडायचं म्हणून आम्ही तिथं नाचगाणी करायची त्याच्या अजिबात जमणार नाही. बाबा आम्ही तर अगदी आमंत्रणाचा अक्षदाच घेऊन आलो होतो बघा. गावातल्या लोकांनी सांगून बी झालंय. आता तुम्ही नाहीच म्हणत असाल तर सर आपण करूया ना कार्यक्रम ते एवढं म्हणतायत तर. अरे 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 माझा खात. ए सरदारजी अरे माझा तो हात नाही छत्री आहे ती. तुम्ही काय धमकी देताय का आम्हाला? काय मी काय म्हणतो तू म्हणत असेल ना तर गावात करून टाका कार्यक्रम मुक्काम वाढवू. काय त्यांच्या गावात कार्यक्रम पण होऊन जाईल आपल्या दोघांचं त्या गुंडापासून संरक्षण होईल. आपल्या दोघांचं? आणि मग या मुलांचं काय? मरू दे. ठीक आहे पाटील साहेब आम्ही तुमचा कार्यक्रम घेतला. शाबास बघा आम्हाला खात्री होतीच. मग ठरलं तर काय? आज संध्याकाळी 7 वाजता. 7 की 10 ते नक्की सांगा. 7 वाजता. पण सर एका गडबड असतो. 1 की 5 गडबड असतो. अण्णा गडबड असतो तो. बार 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 बार. नाही म्हणजे तुमचा कार्यक्रम चांगला होईल त्याच्यात शंका नाही बघा. पण ते तुमच्या कार्यक्रमात मुलगी नसतो. हो पाटील साहेब ही बिन मुलींची टूर आहे ह्याच्यात मुलगी कशी असणार? तरी पण एक गंमत म्हणून सांगतोय बघा. काय?
तुमच्यातल्याच कुणाला तरी एकाला मुलगी बनवा आणि नाचवा की हो. अजिबात जमणार नाही. बाबा कार्यक्रमात मुलगी पाहिजेलच की हो. त्याशिवाय गावातले लोक शांत कसे बसणार. एवढा कार्यक्रम घेतलाय तेवढं मुलीचं बघा. नाहीतरी तुमचा कर्नाटकातला प्रवास अजून 4 दिवस शिल्लक असतायच की हो. 5 नाही 4. आणि प्रवासात काय सांगता येतं का. काय कितीतरी बसगाड्या दरीत कोसळून नाहीतर खड्ड्यात पडून लोक जागच्या जागी ठार झाल्याच तुम्ही कधी ऐकलं नाही का हो. तुम्ही कशाला घाबरताय. मी आहे ना. तुम्ही आम्हाला काय धमकी देताय काय. छा 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 अजिबात नाही. पण तुम्हीच मगाशी म्हणालात ना की ते कोण गुंड तुमच्या मागे लागलेत म्हणून. तुम्ही एवढा कार्यक्रम करून तरी सोडा की हो. मग तुमच्या गाडीला कोण हात लावतो ते बघतो की हे पाटील. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे पाटील साहेब आम्ही काहीतरी करतो व्यवस्था. आपण कार्यक्रम करणार. ठीक आहे ठरलं तर मग आज संध्याकाळी 7 वाजता तुमचा कार्यक्रम. तेवढं मुलीचं सोय करताय. एवढ्या 5 मुलींची होणार नाही बाबा. एक होईल पाहिजे. बघा की तुमच्यातला असाच एखादा मुलीवाणी दिसणारा नाजूक पोर. चला येतो आम्ही. या या राम 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 राम. मग काय मुलानो कोण करणार मुलीचं काम. सर सर तू नको काळी मुलगी अजिबात चालणार नाही. सर मी नाही ना. मला वाटतो हा रोल आपण शालाच द्यावा. जमेल नाही जमेल नाही. जमेल जमेल. हे काय जमेल. शाला काय समजते काय तुम्हाला. तुझ्याकडे ते भरजरी शालू आहे नी. हो आहे. आणि तू नाटकामध्ये काम बी केले नाही. हो मी नाटकात काम केलंय पण असं अंगाशी येणाऱ्या नाटकात काम करायची मला सवय नाही. आणि मी एकदा भूमिकेत शिरलो ना की बाहेरच पडत नाही. म्हणून मी या नाटकात काम करणार नाही. होय सर काय हम बताते हैं. आता बटाटे कशाला. सर हम बताते हैं. हाँ बताते हैं. बताओ बताओ बताओ. ओए सर ऐसी छोरी और कहाँ मिलेगी. ओए पहले से तो ऐसा बुलबुल अपने यहाँ मौजूद है. अरे वाह 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 वाह. हा सरदारजी पहिल्यांदा आयुष्यात चांगलं बोलला. काय क्लीनर मग करणार की नाही मुलीचं काम. मला नाही जमणार सर. नाही जमणार कसं. तो पाटील सारखा तुझ्याकडे बोट दाखवत होता आणि त्याच्यामुळं आपल्यावरचं संकट वाचणार आहे. सर तुमच्या लक्षात कसं येत नाहीये. काय? तुम्ही ज्या संकटातून सुटू पाहताय ना त्याच्याच मागे लागताय. कसं काय. अहो सर पण मला नाचता कुठे येतं. खोटं बोललो नको. त्या दिवशी कॅम्प फायर मध्ये नाचत होता की नाही. अहो सर ते नाचणं वेगळं आणि हे नाचणं वेगळं. हे बघा 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 सर तो ती आत्ताची बाराखडी कशाला म्हणतोय. सर तोशी. अरे मगाशी तो ती म्हणत होता आता तो शी म्हणतोय. सर आम्ही सत्ती बोले तो ती. सर 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 जाऊ दे. तुम्ही ह्याच्याकडे दुर्लक्ष करा. याच्या रसगुल्लो झालो. ठीक आहे मला कळलं. तुम्हाला कुणालाही मुलीचं काम करायचं नाही ना. हरकत नाही. मी नव्हे रे पण कार्यक्रम होणार. चला तयारी लागा. विंग्स कॅसेट्स वर गाजलेली प्रेमगीते सजनी ग. सजनी ग भुललो मी काय जादू झाली. सजणार काय सांगू तुम्ही जादू केली. सजनी ग. पान जागे फूल जागे भावनयनी जागला चंद्र आहे. विंग्सची प्रेमगीतांची भेट सजनी ग. विंग्स कॅसेट्स वर नखरे लावण्या या रावजी बसा भाऊजी. या रावजी तुम्ही बसा भाऊजी कशी मी राखू तुमची महरजी. बसा रावजी. या रावजी बसा भाऊजी. कारभारी धमान हो द्या धमान हो
या रावजी बसा भाऊजी फक्त विंग्स कॅसेट्स वर. मी हाव ना हाव हाव. हे तुला जाड्या म्हणतायत ते. फुटलेली पाणीपुरी. हे फुटलेली पाणीपुरी कोणाला म्हणताय ते? अरे गणपती बाप्पा. अरे मला चक्क गणपती म्हणतायत. उद्या माझं विसर्जन देखील करून टाकतील. काय आल्यासारखे 4 दिवस राहू दे मग करा विसर्जन. मी तुला सांगितलं 5 दिवसाचा गणपती आणला म्हणून. नमस्कार नमस्कार नमस्कार. गावातल्या काही प्रतिष्ठित लोकांच्या विनंतीला मान देऊन आम्ही इथं आलेला आहोत. आहे का मान आहे? नाही. आमच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी आमच्यातील कलागुणांना हाव देण्यासाठी वाव 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 आमच्यातील कलागुणांना काहीतरी देण्यासाठी आपण आम्हाला इथं बोलावलं त्याबद्दल आम्ही अत्यंत आभारी आहोत. गावातल्या काही प्रतिष्ठित लोकांची अशी विनंती होती की कार्यक्रमामध्ये मुलगी हवी. पण सांगायची गंमत म्हणजे आधी गंमत ऐक आणि मग हस. महाराष्ट्रात अशीच पद्धत आहे. तो कर्नाटकात येऊन बिघडला. हे घे ही एक एपीसी घे. तर सांगायची गंमत म्हणजे काही अपरिहार्य कारणामुळे आम्ही कार्यक्रमामध्ये मुलगी पुरवू शकत नाही. पोरांनो अरे 7 वाजले सौजन्य दिन संपलो. ऐचा खो आईचा खो आईचा खो आणि नानाची टांग. आईचा खो आणि नानाची टांग. आईच्या चिपळ्या आबाचा ढोल. आईच्या चिपळ्या आबाचा ढोल. आईचा खो आईचा खो आईचा खो गो 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 आईचा गो. विसरून गेले माझे मलाने हरपून रूप भावनाने. विसरून गेले माझे मलाने हरपून रूप भावनाने. माझ्या मनी घनघोर नाचे. माझ्या मनी घनघोर नाचे. मोरनिया सावयाने सावयाने सावयाने. जखली होती तोवर होते मुठीत सव्वाला. करुणी कारण रूप बागाचे हरणी देते धा. आईचा खो आईचा खो आईचा खो गो 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 आईचा गो. पेरोनी काजळ रातीचे नैनी चंद्रास झोप आवरेला. पेरोनी काजळ रातीचे नैनी चंद्रास झोप आवरे.
टांग आईचा घो आणि नानाची टांग आईच्या चिपळ्या आबाचा ढोल आईच्या चिपळ्या आबाचा ढोल आईचा घो आईचा घो आईचा घो 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 आईचा घो आजीच्या चिपळ्या नानाची टांग आबाचा सर सर ती मुलगी कुठे गेली सर? कुठे 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 गेली मुलगी? अब ऐका मंडळी ध्यान देऊनी तुम्हास विनंती करतो विनंती करतो आणि बिनबाईचा पहा तमाशा वगाचा क्लायमॅक्स करतो बिनबाईचा पहा तमाशा वगाचा क्लायमॅक्स करतो ड्रायव्हर ती मुलगी होती याची तुम्हाला कल्पना होती? मुलगी होती पण कल्पना नव्हती. म्हणजे कल्पनेची आयडिया नव्हती. कसं शक्य आहे ते? अरे सबंध टूर ती मुलगी तुमच्या बरोबर होती आणि तुम्ही म्हणता आम्हाला कल्पना नव्हती? हा अरे म्हणजे त्या मुलीनं सबंध टूर आपल्या बरोबर प्रवास केला हा आणि आपण मला सांगत होतो की ही बिन मुलींची टूर आहे हा एक खुनी मुलगी कशी राहिली तुमच्या बरोबर आणि या मुलांच्या बरोबर? रूप बदलून करेक्ट रूप बदलूनच वावरली ती तुमच्या बरोबर आणि यांच्या बरोबर. काय म्हणजे काय त्याचं काय नाईलाज झाला असेल. अरे नाईलाज कसला? मग ती आपल्या बरोबर का आली दुसऱ्या बरोबर का गेली? सरांनो कदाचित तिचं नाईलाज झालो असत कदाचित नक्की नाही. अरे यू डोंट नो एक खुनी मुलगी आपल्या बरोबर फिरत होती ते काय नाही. आपल्या गाडीवर संकट येण्यापूर्वी दुसरं हा प्रकार मला ताबडतोब पोलीस स्टेशनला कळवला पाहिजे. सर 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 मला वाटतंय आपण आधी पक्का काय तो निर्णय करून मगच खात्री केली ना तर बरं होईल. नाहीतर त्या एका चांगल्या मुलीला आपण उगाच संकटात टाकतोय. हा सर हे बोलते ते बरोबर आहे सर. पोट्टी तशी चांगल्या घरची वाटत होती सर आपण तिला शोधलं पाहिजे. तिला तिची डिफिकल्टी विचारली पाहिजे सर. होय कोणसी डिफिकल्टी होय? 10 दिवस आपल्या बरोबर मजा केली. ओय सरदारजी मजा केली. तूच तर पागल झाला होतास तिच्या मागे. हे अण्णा तरी मला होता डाऊट चला पोरगा एवढा कसा रे चिकना. सर मी बोललो होतो तोती पण तुम्ही ऐकलं ना. ऐकलो पण बिलीव्ह नाही केला. पण सर लडकी भीषण भालो अशी आम्ही देवदास ती पारो. सरदार नो मिशिफ नथिंग डुईंग. अरे ती खुनी मुलगी तुरुंगातून पळून गेले तशीच आपल्या हातून पळून गेलेली आहे. अरे ती खुनी मुलगी आहे. तिनं एका माणसावर भयंकर खुनी हल्ला केलाय. येवाना तो माणूस वर पोचला देखील असेल. ते काय नाही मला झाला प्रकार ताबडतोब पोलीस स्टेशनला कळवलाच पाहिजे. हे बघा पोलिसांना पोलिसांचं काम करू द्या. आपण आपलं काम करूया. आजपासून परतीचा प्रवास सुरू. अब नेहमी सुटे कर तुमची घाई अन्न कलाव बेडिंग बांधायला आणि येत नाही आम्ही जा मुंबईला हो येत नाही आम्ही जा मुंबईला येत नाही आम्ही जा मुंबईला हो येत नाही आम्ही जा मुंबईला येत नाही आम्ही जा मुंबईला हो येत नाही आम्ही जा मुंबईला. अहो नका सोडू सिगरेटचा धूर ही पोर आहेत नशेत चूर. अहो नका सोडू सिगरेटचा धूर पोर आहेत नशेत चूर. आताच आलंय कोल्हापूर आणि दिल्यात चपला बांधायला हो येत नाही आम्ही जा मुंबईला येत नाही आम्ही जा मुंबईला हो येत नाही आम्ही जा मुंबईला येत नाही आम्ही जा मुंबईला हो येत नाही आम्ही जा मुंबईला. काय वडी 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 काय वडी तूच वडी वडी सर ती मुलगी येते. बघ 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 कशी हळू धावत येते नाही रे. पण तिच्या तोंडावर काय सुखदुख दिसणार नाही ना. हकडेच येतात पण तिच्या मागे माणूस कोण असा? अरे होय तो आदमी तर इथेच येतोय. शेडीले औषधी खबर आमच्या शेडीले. हॅलो प्राध्यापक सुटेकर. अरे मी तुम्हाला ओळखत नाही तुम्ही कसे मला ओळखता?
हा, तुम्हाला कुठेतरी पाहिल्याचं आठवत आहे. करेक्ट. मी दत्त प्रसन्न बन हट्टी 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 या इंद्रधनुष्य ट्रॅव्हलिंग एजन्सीचा मालक मालक मालक. अरे वा, आमची बस देखील तुमच्याच कंपनीची आहे. करेक्ट. आणि ती माझी मुलगी राणी, राणी बन हट्टी हट्टी हट्टी. मुलगी? हो, जी तुमच्या टूर बरोबर क्लीनर बनून फिरली 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 फिरली. मी तिचा बाप. बाप 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 बाप. हो, तुम्ही कंपनीचे मालक आहात की सर्कस मधले विदूषक? तुम्ही म्हणाल ते मला मान्य आहे. अहो, या हट्टी मुलीपायी कित्येक गोष्टी आम्हाला पुऱ्या कराव्या लागल्या आणि पुढे पुढे तर त्या वाढतच गेल्या वाढतच गेल्या वाढतच गेल्या. तीनदा बोलतो. आता ही माझी मुलगी राणी नुकतीच एका मोठ्या आजारातून उठली आणि इतक्यात आमच्या मॅनेजरनी बातमी आणली की अशी बिन मुलींची टूर जातीये म्हणून. आणि ती हट्ट धरून बसली, मी या टूर बरोबर जाणार मुलगा बनून बनून बनून. मी विरोध केला, पण माझा विरोध धाब्यावर बसून ती चक्क पळाली पळाली पळाली. आता उगाच काही कमी जास्त नको म्हणून मीच तुमच्या गाडीच्या मागे लागलो मागे लागलो मागे लागलो. नाही म्हणजे काय मिस्टर, काय काय दत्त प्रसन्न पण हट्टी हट्टी हट्टी. हा, हट्टी हट्टी हट्टी. नाही म्हणजे तुम्ही काय बोलताय ना ते आम्हाला कळत नाही. आम्ही इथं भयंकर संकटात सापडला होतो. नो नो, संकट कसली, आता सगळी संकट संपली 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 सर, झाल्या प्रकाराबद्दल मी अत्यंत दिलगिरी आहे दिलगिरी आहे दिलगिरी आहे. अहो, माझ्यामुळे तुमच्या बसवर बराच अन्याय झाला, पण सर मी तुमचा अत्यंत आभारी आहे. आभारी आभारी आभारी. चिंता बोला म्हणजे कळतं. आभारी आहे आभारी आहे आभारी आहे. पण कशाबद्दल? नकळत का होईना, पण तुम्ही माझ्या मुलीची खूप काळजी घेतली, जी इथल्या प्रत्येक मुलाची घेतली. आणि हो, 1857 देवांग मेला 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 मेला. मी तुमच्या कामगिरीवर बुडाला 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 बुडाला. खुश आहे खुश आहे खुश आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि हो, 1947 रवळता बुडले मी बुडले. आजपासून तुम्ही या कंपनीत येते, तुमच्या घराकडे येते, काय सांगताच ना काम करते, पण परमनंट परमनंट परमनंट. कितना द्यायचे पाहिजे. सर, माझ्या मुलीला तुम्हाला भेटायचंय, फक्त एकदाच तुम्हा सर्वांशी तिला बोलायचंय. आणि हॅलो सर. अरे बापरे. हॅलो ड्रायव्हर कंडक्टर. हॅलो. हॅलो बॉयज. मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. माझा सगळा कंटाळा आता संपलाय, सगळा शीण नाहीसा झालाय. मी आता खूप खूप आनंदात आहे. या 15 दिवसात तुम्ही मला एका वेगळ्याच विश्वात फिरवून आणलं. या 15 दिवसात मी स्वतःला खूप समजू शकले. मी तुम्हा सगळ्यांकडून या 15 दिवसात खूप काही घेतलंय. आता देण्यासारखी एकच गोष्ट उरली. निरोप. म्हणजे आम्ही आता निघतोय, बाहेर आमची गाडी तयार आहे. ओके, गुड बाय फ्रेंड्स अँड एन्जॉय युअर सेल्फ. राणी चल. गुड बाय सर. गुड बाय ड्रायव्हर कंडक्टर. गुड बाय बॉयज. त्यांची संपूर्ण टूर राहील दूर घरदार, जवळ येई विरहाचा काळ. पूर आले पूर आले, हो आनंदाचे क्षण वेची, विरहाचे डाग सोशे, हो आनंदाचे क्षण वेची, विरहाचे डाग सोशे.